कोल्हापूरच्या आध्यात्मिक परंपरेला समृद्ध करणारी अनेक मंदिरं आपल्याला कोल्हापूरमध्ये दिसतात. अशाच एका सुंदर मंदिराला भेट देण्यासाठी आज आम्ही बाहेर पडलो. कोल्हापूरपासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर एका डोंगरावर आहे वाघजाईचं मंदिर. या मंदिराकडे जाण्यासाठी कोल्हापूर गगनबावडा रोडवर आम्ही गेलो. या रस्त्यावरून कळंबे तर्फे कळे या गावाचीही कमान लागते. या कमानीच्या समोर एक रस्ता जातो. याच रस्त्याने आम्ही वाघजाई मंदिराकडे निघालो. गावातून जाताना रस्ता चांगला होता, पण जसं आम्ही गाव सोडलं तसा रस्ता एकदम खडकाळ होता. याच खडकाळ रस्त्यावरून वाट काढत फायनली आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. इथं गेल्यावर डोळ्यांना सुखावणारा असा नजारा पाहायला मिळाला. इथं दिसते या आधी कधीही न पाहिलेली मोठेची दगडी बांधीव विहीर. असं म्हणतात की उंच डोंगरावर असूनही या विहिरीचं पाणी कधीच आटत नाही. ही विहीर शाहूकालीन आहे असं इथले स्थानिक सांगतात. विहिरीजवळच आहे एक शिवलिंग आणि नंदी. हा सुंदर नजारा डोळ्यात साठवून आम्ही पुढे निघालो वाघजाई देवीच्या मंदिराकडं. डोंगर चढून वर गेल्यानंतर आम्हाला दिसला पायरी मार्ग. या पायऱ्यांवरूनच चालत आम्ही मंदिराकडे गेलो. पायऱ्या संपल्यानंतर दिसतो मंदिराचा परिसर. मंदिर परिसर अत्यंत शांत आणि सुंदर आहे. वाघजाई मंदिरापासून आजूबाजूचा परिसर पाहणं डोळ्यांना सुखावणारं असतं. वाघजाई मंदिराच्या समोर 2 समाधी मंदिरं आहेत. ही दोन्ही मंदिरं पाहून आम्ही पुन्हा वळलो वाघजाईच्या मंदिराकडं. वाघजाई मंदिर हे अलीकडच्या काळात जीर्णोद्धार केलं असल्याचं दिसतं. मंदिरात आत गेल्यानंतर दिसतो सभामंडप. सभामंडप सुंदर आणि शांत आहे. सभामंडपात कासवाची प्रतिकृती दिसते आणि समोर दिसतो मंदिराचा मुख्य गाभारा. गाभाऱ्याचा दरवाजा छोटा आहे आणि या दरवाजातून आत गेल्यावर दिसते मूळ पाषाण रूपातील वाघजाई. तर बाजूलाच आहे देवीची मूर्ती, जी वाघावर विराजमान होऊन तिच्या हातामध्ये शस्त्र दिसतात. वाघजाई देवी वाघावर विराजमान असल्यामुळंच तिचं नाव वाघजाई असल्याचं इथले भाविक सांगतात. तसंच या देवीच्या भेटीला रोज रात्री इथं वाघ येतो अशी आख्यायिका सांगितली जाते. खरं तर आसपासच्या 6 ते 7 गावांच्या वेशीवर डोंगरामध्ये वाघजाई देवी आहे. दसऱ्यामध्ये या ठिकाणी मोठा पालखी उत्सव असतो. तर नवरात्रीमध्ये लोक 9 दिवस देवीचा उपवास करतात. पंचक्रोशीतील भक्तांच्या हाकेला धावून येणारी आणि भक्तांचं श्रद्धास्थान असलेली वाघजाई देवी, तिचं हे मंदिर, हा सुंदर परिसर, हे सगळं डोळ्यात साठवणं एक वेगळीच अनुभूती देणारं होतं. तुम्ही एकदा नक्की या मंदिराला आणि परिसराला भेट द्या. आणि हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या लोकेशनसह.